नमस्कार सगळ्यांनाच। मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। सध्याच्या काळामध्ये सेक्स बाबत योग्य ती माहिती योग्य त्या वेळात मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यामुळेच आपला हा जो शो आहे सुखी जीवनाचा मंत्र अतिशय महत्त्वाचा ठरतो। कारण मुंबई असो किंवा पुणे, सेक्सचं नाव जरी काढलं तरी लोक कानावर हात ठेवतात। मग त्याच्या समस्यांबद्दल बोलणं तर फार लांब आणि बाकीच्या शहरांबद्दल खेड्यापाड्यांबद्दल तर विचारच करायला नको। त्यामुळे हा विषय घेऊन त्यावर बोलणं, लोकांच्या समस्या दूर करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम डॉक्टर दहिफळे सर हे करत आहेत। डॉक्टर विजय दहिफळे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यूज समजून घेऊन आणि तुमच्याशी संवाद साधून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात। त्यासाठी सध्या आमच्या स्टुडिओ वरती जे तुमच्या स्क्रीनवरती जे नंबर्स फ्लॅश होत आहेत त्याच्यावरती फोन करा आणि मनात कोणताही किंतु ठेवू नका, कोणताही संकोच ठेवू नका आणि तुमचे प्रश्न आम्हाला विचारा। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सध्या आपण जाणून घेऊया दहिफळे सर यांच्या अचीवमेंट्स बद्दलची ही माहिती व्हिज्युअल्सच्या माध्यमातून। डॉक्टर विजय दहिफळे सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत। ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी ते आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात। डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, नेरूळ तसेच दादर, ठाणे, कल्याण, नाशिक आणि खारघर, नागपूर, दिल्ली व दुबई या ठिकाणी आहेत। डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात। आणि या विशेष कार्यक्रमात आपण डॉक्टर दहिफळे सरांचं स्वागत करूयात। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात। नमस्कार। आणि आजचा जो आपला विषय आहे तो स्त्री पुरुषांमधील कमजोरी स्विमिंगने नेमकी कशी दूर करायची। म्हणजे अतिशय हेल्दी असा हा टॉपिक म्हटलं तर हरकत नाही, कारण की स्विमिंगकडे आपण खूप वेगळ्या पद्धतीने बघतो, पण सेक्सच्या दृष्टीने बघणं हा खूप महत्त्वाचा विषय आहे। सर्व मुद्दे आणि खरंच त्याचा फिटनेस सोबत तुमच्या ऍक्टिव्हिटीला कसा फायदा होतोय आपण सांगणार आहोत। नक्कीच स्विमिंगच्या माध्यमातून म्हणजे सर नेमकं स्त्री पुरुष स्विमिंग बरेच जण करतात, पण त्याचा इफेक्ट तुमच्या कामजीवनावरती नेमका कसा होतो? नक्कीच नक्कीच। सर्वप्रथम मी आपल्या लोकशाही मराठीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह शोमध्ये अगदी मनापासून स्वागत आणि तुमच्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन। कारण ज्या पद्धतीने तुम्ही जो हा प्रतिसाद देताय, ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, जो विषय आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून तुम्ही त्याची प्रश्न विचारतायत, न लाजता न बुजता या मंचावर बसून जे आम्ही आव्हान केलेलं आहे की हा निषिद्ध समजला जाणारा विषय हा कसा नैसर्गिक आहे, सायंटिफिकरित्या कशा पद्धतीने आपण ह्याचं प्रेझेंटेशन आपल्याला देणार आहोत हे आपण नक्कीच आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये विस्तृतपणे सांगूया। नक्कीच सर, जाणून घ्यायची बरीचशी माहिती, पण काय करणार। पहिला फोन आलेला आहे, आपल्याशी बोलतायत संदीप पाटील। संदीप जी तुमचा प्रश्न विचारा। आदरणीय दहिफळे सर नमस्ते। नमस्ते जी, बोला। नमस्कार सर, मी कन्नडून बोलतोय, संदीप पाटील। बोला, हरकत नाही। हां सर, सेक्शुअल फिटनेससाठी आठवड्यातून किती वेळा आणि किती वेळ स्विमिंग करायला पाहिजे, कृपया मार्गदर्शन करा। नक्कीच अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। कारण बऱ्याच जणांना माहीत नाही, कारण ऑफिसची भागदौड, काम यातनं त्यांना वेळ मिळत नाही, पण मिनिमम किती पाहिजे सांगूया आपण। नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो। आपल्याला काय वाटतं, बॉडी बिल्डिंग आहे, माझ्या मसल डेव्हलप करायच्या, माझे जॉईंट डेव्हलप होणारच, ते तर होणारच आहे, पण तुमच्या पर्सनल लाईफच्या ॲक्टिव्हिटीसाठी या स्विमिंगचा फायदा होण्यासाठी कमीत कमी आठवड्यातनं तुम्हाला 3दा तरी स्विमिंगला गेलं पाहिजे। आणि किती वेळ विचारतायत तर मी सांगेन तुम्हाला कमीत कमी पाऊण तास ते 1 तास या वेळामधला हा टाईम गप्पा मारण्याचा पकडायचा नसतो। या वेळामध्ये तुम्ही ॲक्टिव्हली स्विमिंग करताय, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, बटरफ्लाय आहे, फ्रीस्टाईल आहे, ब्रेस्ट स्ट्रोक आहे आणि रिव्हर्स स्ट्रोक आहे। हे जर केलं तर नक्कीच कसा फायदा होणार आहे या चर्चेचा आपण वन बाय वन पाहूया। नक्कीच सर, हा फायदा नेमका कसा होतो आपण बघूया। अजून एक फोन येतोय, प्रदीप काळे आपल्याशी बोलतायत। प्रदीप जी तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार सर। नमस्कार जी, बोला। सर, माझा प्रश्न असा आहे की स्विमिंगमुळे बॉडी पोश्चरवर काय परिणाम होतो आणि त्याचा सेक्ससाठी कसा फायदा होतो याबद्दल सांगा सर। नक्कीच प्रदीप जी यांनी सुद्धा चांगला प्रश्न विचारला, कारण विषयाशी अनुसरून हे जे प्रश्न येतात आणि ही खासियत, ही ब्युटी आहे की सर्वजण हे पाहतात, विचार करतात, अभ्यास देखील करतात आणि प्रश्न विचारतात। बॉडी पोश्चर काय असतं? बॉडी पोश्चर हे बघा, जेव्हा एखादा व्यक्ती त्याची पर्सनॅलिटी, स्त्री असो पुरुष असो, आपलं नेहमी डिस्कशन आहे दोघांवर असतं,
रेग्युलर एक्झरसाईज केल्याने जेव्हा मुवमेंट्स होत असतात त्या ठिकाणी फ्री स्टाईल आहे किंवा रिव्हर्स स्टाईलमध्ये तुमचे शोल्डर जे आहेत ह्या मसल स्ट्रॉंग होतात, शोल्डरमध्ये राऊंडनेस येतो. त्याचबरोबर चेस्ट मसल, पेक्टोरल मसल्स ह्या स्ट्रॉंग केल्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचं हे काय विचारतायत याचा फायदा काय असतो. बऱ्याच जणांना ॲक्टिव्हिटी करताना मध्येच क्रॅम्प येणं, बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी पेन होणं, बऱ्याचदा मी नेहमीच सांगत असतो किंवा माझ्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात लिहिलं आहे किती पोझिशन असतात, अवस्था असतात, तर 476 पोझिशन ह्या ॲक्टिव्हिटीच्या असतात. आणि या पोझिशन मेंटेन ठेवण्यासाठी जर तुमचं फिटनेस असेल, शोल्डर मसल आहेत, हँड मसल आहेत, बॉडी मसल आहेत, कोअर मसल्स आहेत आणि या स्ट्रॉंग झाल्यानंतर आपोआपच ओव्हरऑल पर्सनॅलिटी रोबस्ट आणि पोस्टच्या बाबतीत काय असतं, पोस्चरमध्ये स्विमिंग ही एकमेव एक्झरसाईज आहे ज्यामध्ये तुम्ही त्या पाण्यावर पॅरलल असता आणि पॅरलल असल्यामुळं तुमच्या जसं पळण्यामध्ये गुडघ्याला इजा होते किंवा त्या ठिकाणी पळताना त्या ठिकाणी इतर जॉईंटला काही होऊ शकतं, तसं न होता पॅरलल टू ग्रॅव्हिटी असता आणि कसल्याही प्रकारचा त्रास म्हणा किंवा कसल्याही प्रकारची इजा यामध्ये होत नसते आणि सर्क्युलेशन देखील वाढतं. आणि या सर्क्युलेशनचा काय फायदा होतो नक्कीच आपण पाहणार आहोत. नक्कीच सर, म्हणजे बऱ्याच गोष्टींचा हां, इफेक्ट नक्कीच. होतो, म्हणजे हां. बॉडी पोश्चरवरती होतो, Definitely. तुम्ही हेल्दी राहिल्याच्या नंतर बाकी Yes. सगळ्याच गोष्टींवरती आणि परिणाम पर्सनॅलिटी होतो. डेव्हलपमेंट हा सर्वात महत्त्वाचा प्रकार असतो. नक्कीच सर, अजून एक फोन येतोय. अश्विनी घेऊया. पवार आपल्याशी बोलतायत. अश्विनी, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार मला जी, जे बोला. विचारायचं होतं त्याचीच चर्चा चालू आहे टीव्हीवर स्विमिंग बद्दल. क्या मला बात आहे. स्विमिंगच विचारायचं आहे हां. की नियमित स्विमिंग केल्याने आपल्या सेक्स लाईफवरच्या ऍक्टिव्हिटीवर काही परिणाम होतो का, चांगला किंवा कसा? नक्कीच. अश्विनी ताईंनीही चांगला प्रश्न विचारलेला आहे. किती चांगला परिणाम होऊ शकतो. आता यामध्ये समजा 1-2 एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी लिबिडो, इच्छाशक्ती. बरं. काय होतं माहिती का, तुम्ही स्विमिंगला ठीक आहे सगळेजण वेगवेगळे एक्सरसाइज करत असतील, या स्विमिंगमध्ये काय होतं यांचा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी आणि लिबिडोसाठी असा फायदा कसा आहे की जेव्हा आपल्या बॉडीचे एन्डॉर्फिन्स केव्हा वाढतात, जेव्हा आपल्या माइंडवरचा स्ट्रेस कमी होतो. आणि सेक्स ही एकमेव अशी ॲक्टिव्हिटी आहे ज्या ठिकाणी अतिशय कॉन्सन्ट्रेशन लागतं. इव्हन मी बऱ्याचशा माझ्या मित्रांना सांगतो तुमचा फोन स्विच ऑफ ठेवत जा, तुमच्या बेडरूममध्ये फार एकांत पाहिजे. अहो तुम्हाला काय होतं माहिती का, बरेचसे मित्र आपली ॲक्टिव्हिटी सुरू असतानाच मध्येच फोन घेतात, मध्येच त्या ठिकाणी गप्पा मारतात. फार इन्सल्टिंग असतं समोरच्या पार्टनरला. कॉन्सन्ट्रेशन हां, कारण तुम्ही इन्व्हॉल्व झालेले असता आणि त्या ठिकाणी तुमचं फार बॅड इम्प्रेशन पडतं. तर हे कॉन्सन्ट्रेशन राहण्यासाठी हे एन्डॉर्फिन्स हे कामाला येत असतात आणि अशा दृष्टीनं हे तुम्हाला फायदेमंद राहतं. नक्कीच सर, खूप महत्त्वाचा प्रश्न त्यांनी Definitely, विचारला आणि खूप definitely. छान माहिती तुम्ही या नक्कीच, संदर्भात त्यांनी नक्कीच. दिलेली आहे. कारण की हो. कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं फार असतं असतं, आणि हां. स्विमिंगमुळे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास वाढता नक्कीच येतं आणि फार मदत होते. नक्कीच सर, एक या. आणखी फोन येतोय. दगडू घेऊया. कवडे आपल्याशी बोलतायत. दगडू, तुमचा प्रश्न विचारा. ऐकतोय आम्ही, दगडू, तुम्ही तुम्हाला विचारू आवाज शकता. येतोय आमचा? हॅलो. बोला. बोला. हा सर, आपला प्रश्न असा आहे हां की माझी मंडळी आहे. हां हॅलो. बोला हॅलो सर. हो, बोला बोला. माझी मंडळी आहे, तिच्या योनीमध्ये खास तुटलेली. बरं. बरं, मला एक महत्त्वाच्या काही 2-3 गोष्टी सांगा तुम्ही. वय काय मिसेसचं तुमच्या? माझ्या मंडळीचं वय आता किती वय? अच्छा, 40 विचारून ते सांगा. 41 आहे. म्हणजे तुम्ही विचारून सांगताय त्यांना नाही का? अच्छा, हो. ठीक आहे. बरं, मला एक सांगा, काही त्यांना काही व्हाईट डिस्चार्ज किंवा त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करताना काही त्रास होतो का? तिच्याच बरोबर बोला मग सर. बरं, द्या ना त्यांना फोन द्या, म्हणून तर विचारतोय त्यांना फोन द्या. ताई बोला, तुम्ही हां, बोला. निसंकोचपणे तुमचा प्रश्न सांगा, विचारा. सांगा. सर नक्कीच मार्गदर्शन आमचं करतील. माझं वय 42 आहे. हां. बरं. हॅलो. बोला बोला ऐकतोय ताई, आम्ही, तुम्ही बोला. बोलत राहा. हां हा, म्हटलं माझं वय 42 आहे. माझ्या लघवीच्या ठिकाणी ना खाज येऊ राहिली 2 महिने झाल्यापासून. बर 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 बर. आता ही संबंध आल्यावर वगैरे खाज जास्त वाढते, व्हाईट डिस्चार्ज येतो. हं? हा, असं संबंध होतं. आले वाढतं, तरी वाढतं. जास्त खातो, जास्त नक्कीच येत. नक्कीच सांगूया. नक्कीच या ठिकाणी सर, किती महत्वाचं आहे पहा हे. खूप महत्वाचं आहे, कारण की त्या हां, ताई नक्कीच, इतक्या नक्कीच. मोकळेपणाने आपल्या बोलतायत. शो मध्ये बोलतात आणि त्यांना तो कम्फर्ट असा आहे की आपण सायंटिफिकली त्यांना उत्तर देतोय आणि प्रत्येकाची ही समस्या आहे. खरं. आता या ठिकाणी महत्त्वाची मी सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस, सेफ्टी आणि हायजीन काय महत्त्वाची असते. हायजीन साधी गोष्ट सांगतो. हो, बऱ्याचदा तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटी केल्यानंतर देखील बऱ्याचदा तसंच त्या ठिकाणी बेडवर राहता. कुठल्याही परिस्थितीत जाऊन तुम्ही खरं म्हणजे वॉशरूममध्ये जाऊन लुकवूम वॉटर आहे किंवा साध्या पाण्यानं जरी वॉशिंग केलं, त्या ठिकाणी जमलेले बॅक्टेरिया क्लिअर होत असतात. मग बऱ्याचदा तुम्ही अंडरगार्मेंट्स बऱ्याचदा ओले वापरल्यामुळं त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होत असतं. मग अशा पद्धतीनं हा आपला इतका नाजूक भाग आहे, त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी केल्यानंतर, युरिन पास केल्यानंतर
ओलसरपणा राहिला, त्या ठिकाणी क्लिनिंग नीट ठेवलं नाही तर फंगस तयार होतं. फंगस तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी इचिंग होतं. बऱ्याचदा व्हजायनाटिस आहे, व्हजायनोसिस आहे, व्हाईट डिस्चार्ज किंवा बऱ्याचदा स्मेलिंग देखील लागतं. एकच सांगेन, हायजीन नीट ठेवा, ओले कपडे वापरू नये. त्याचबरोबर काही अँटीफंगल एजंट आहेत आणि काही इंट्राव्हजायनल पेसरीज असतात अँटीफंगल, ते वापरल्यानंतर नक्कीच त्यांना चांगला फायदा होईल. आणि अँटीफंगल काही वॉश असतात, नक्कीच त्यांनी तज्ज्ञांना भेटावं, सेक्सॉलॉजी युरोलॉजी अँड्रॉलॉजिस्टला भेटावं. आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर माहिती याची दिलेली आहे. नक्कीच हायजीन महत्वाची आहे स्त्रियांसाठी नक्कीच, सुद्धा आणि मला वाटतं नक्कीच. पुरुषांसाठी Definitely, सुद्धा. सर्वांना. दोघांसाठी महत्वाची आहे. तर तेवढं जर लक्ष प्रत्येकाने दिलं तर हा मला वाटतं ही जी समस्या आहे ती नक्कीच. तुमची दूर होईल. सर आणखी एक फोन येतोय, शिल्पा पाटील आपल्याशी बोलतायत. शिल्पाताई तुमचा प्रश्न विचारा. ऐकतो आम्ही, मला बोला. विचारायचं आहे की स्विमिंगमुळे ब्रेन कॅपॅसिटीवर आणि मेमरीवर काही परिणाम होतो का, आणि नियमित स्विमिंग केल्याने सेक्ससाठी काही फायदा होतो का, त्याबद्दल सांगा सर. नक्की शिल्पाताई अतिशय छान प्रश्न विचारलाय. आता हे दोन प्रश्न एकत्र त्याने विचारले. होय, होय. बेसिकली ब्रेन कॅपॅसिटी आणि मेमरी याचा काय संबंध असतो आणि स्विमिंगचा आणि त्याचा तुमच्या ॲक्टिव्हिटीशी काय संबंध असतो. बरोबर. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. बऱ्याच जणांना काय वाटत असतं की काय हे स्विमिंग केल्याने, एक्झरसाईज केल्याने आपली मेमरी वाढणार आहे किंवा त्या ठिकाणी काही ब्रेन कॅपॅसिटी वाढणार आहे, असं नसतं. आपल्या ब्रेनमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एरिया असतो ज्या ठिकाणी मेमरी तयार होत असते. स्विमिंग केल्याने काय होतं, स्विमिंग केल्यामुळं तुमचा ब्रेनकडे जाणारा सप्लाय हा 10 पटीत वाढलेला असतो. तो सप्लाय वाढल्यामुळे त्या ठिकाणी जे एंडॉर्फिन्स बनतात त्या ऑक्सिजनेशनमुळं नवीन न्यूरॉन त्या ठिकाणी तयार होत असतात. बऱ्याचदा हे नवीन न्यूरॉन झाल्यामुळं नक्कीच त्या ठिकाणी मेमरी वाढते. मेमरी वाढल्यानंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी ब्रेनची देखील डेव्हलपमेंट होते. आणि अर्थातच या एंडॉर्फिन्समुळं ब्लड सप्लाय वाढल्यामुळं, ऑक्सिजनेशन वाढल्यामुळं, नवीन न्यूरॉन बनल्यामुळं मेमरी देखील वाढली, कॉन्सन्ट्रेशन देखील वाढलं. आणि अर्थातच या सर्व गोष्टीचा फायदा तुमच्या पर्सनल लाईफवर, सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. स्त्रियांना देखील आणि पुरुषांना देखील. हे का सांगतोय, बरेचदा पुरुषांनीच फिट व्हायचं, पुरुषांनीच स्विमिंग करायचं, मग स्त्रियांनी आपलं घरी बसून जेवढं जमेल तेवढं करायचं असं अजिबात नसतं. नक्कीच सर, आज सगळ्यात विशेष बाब अशी आहे की स्त्रियांचे फोन जास्त येतात आणि हे अप्रिशिएशन आहे तुम्ही इथं असण्याचं. थँक्यू सो मच सर. आणखी एक फोन होतोय, कोमलताई आपल्याशी बोलतायत. कोमलताई तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सेक्ससाठी कोणते लुब्रिकेंट वापरावेत याबद्दल सांगा सर. नक्कीच लुब्रिकेंट्स बद्दल सर माहिती देते. म्हणजे हे विचारणं देखील काही जणांना म्हणजे कसं विचारावं, नाही संकोच येतोच ना. हा, आणि बऱ्याचदा कोणती असतात कुठे मिळतात काही माहीत नसतं. पण याचं विज्ञान काय आपण सांगूया. नक्कीच. हे बघा, साधी गोष्ट सांगतो मी. तुम्ही समजा जेवण करताना जर तुम्हाला लाळ जर तयार झाली नाही तर घसा खाली उतरतो, घशाखाली तो घास नाही उतरत. मग त्याच पद्धतीनं आपल्या शरीरानं साधं डोळ्याचं सिक्रेशन जरी कमी झालं ना, पाणी येण्याचं, डोळे चिपकून बसतात एकमेकांना. बरोबर. लाळ नाही आली तर बोलता येत नाही. नक्कीच. मग तसाच तुमच्या शरीराचा असलेला इतका महत्त्वाचा भाग ज्याला की तुम्ही काही पाहायचं नाही, काळजी घ्यायचं नाही. मग ॲक्टिव्हिटी करताना देखील अंधारात करता हो, तुम्हाला माहीत नसतं त्या ठिकाणी ॲक्टिवेशन झालं का. नॉर्मली जेव्हा दोघांची इन्व्हॉल्वमेंट असते त्यावेळेला त्या ठिकाणी योनी अंगाला एक प्रकारचं लुब्रिकेशन येत असतं. काही केसेसमध्ये पाळी जाताना म्हणा किंवा स्ट्रेसमध्ये हे लुब्रिकेशन होत नाही. मग कुठले लुब्रिकंट असतात, वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, ऑइल बेस्ड लुब्रिकंट आहेत, सिलिकॉन बेस्ड लुब्रिकंट आहेत, काही नॅचरल लुब्रिकंट आहेत. उगीचंच काहीतरी कुठलं तरी वॅसलिन घ्यायचं किंवा कुठलं तरी ऑइल घ्यायचं आणि त्यावेळेला वापरायचं असं करायचं नसतं. काय होतं यामुळं, या ठिकाणी त्या योनीच्या नाजूक भागाला इरिटेशन होतं, खाज येते, बरेचदा रेडनेस येतो आणि ॲक्टिव्हिटी करताना त्रास होत असतो. एकच सांगेन, आपल्या पार्टनरला देखील विचारत जा की तुम्ही त्या ठिकाणी कम्फर्टेबल आहात का. नसेल तर सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टला भेटून नक्कीच ते पाहिजे ते लुब्रिकंट वापरू शकतात. मला वाटतं सर तुम्ही खूप छान सांगितलं की बरेचदा व्हॅसलिनचा वापर लोकांकडनं केला जातो. व्हेरी इरिटंट. आणि किंवा कुठलंही ऑइल एखादं आहे ना आपलं इडिबल ऑइल तर अजिबात वापरायचं नसतं. नक्की. थँक्यू सर. आणखी एक प्रश्न येतोय, सुदर्शन आपल्याशी बोलतायत. सुदर्शन तुमचा प्रश्न विचारा. मला वाटतं काही व्यत्यय आहे. हा व्यत्यय आलेला आहे. काही तो प्रश्न आहे, आपण परत उत्तर देऊया, हरकत नाही, पुढे कंटिन्यू करूया. बरेचदा मला वाटतं स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये डेफिनेटली बरेचदा प्रॉब्लेम येतो. नक्कीच हे लुब्रिकेटमुळे जो प्रॉब्लेम येतो असं. तर त्याच्यावरती नेमकं काय डेफिनेटली सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. आणि या स्विमिंगचा काय फायदा होतो सांगतो. या स्विमिंगमुळं तुम्हाला मासिक पाळीमध्ये जो होणारा पेन असतो, म्हणजे पाळी सुरू व्हायच्या अगोदर येणारा पेन किंवा बरेचदा पाळी सुरू असताना हे क्रॅम्प्स येत असतात. आणि ज्या व्यक्ती, जी स्त्री असेल, पुरुष असेल, किंवा स्विमिंग करताना पेल्विक फ्लोअर जो आहे
हा स्विमिंगमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमध्ये जात असतो आणि या कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनमुळं त्यालाच अटॅच असलेला योनीचा भाग आणि त्याच्या वर असलेला गर्भाशयाचा भाग याचं देखील रिलॅक्सेशन होतं आणि जो येणारा पेन आहे किंवा बरेचदा क्रॅम्प येतात म्हणजे पोटात कळ निघणे अशा गोष्टी होतात. हे का होतात? त्या मसल ज्या आहेत त्या लॅक्स झालेल्या नसतात पण या स्विमिंगमुळं तुमचा फ्लो रिलॅक्स होतो, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन चांगलं होतं, पेन कमी होतो आणि योनीचा जो टाईटनेस आहे तोही मेंटेन राहतो. नक्कीच खूप छान माहिती दिली हां. सर. एक फोन येतोय, आपण घेऊया, त्यांच्याशी घेऊया. बोलूयात. हरकत विजय नाही. शेलार आपल्याशी बोलतायत. विजयजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. बोला. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, किडनी स्टोनमुळे काही सेक्सला परिणाम होतात का? किडनी स्टोनमुळं काही सेक्सवर परिणाम होतो का? बरोबर आहे. हो, बरोबर. पण तो स्टोन किडनीचा आहे का, पाईपलाईनमध्ये आहे का, म्हणजे कोणाला तुम्हाला काही त्रास जाणवतो का? हो, मला जाणवतो. काय त्रास आहे? म्हणजे स्टोन पाईपमध्ये आहे किंवा काढलेला आहे किंवा तुम्हाला कुठं लिंगाच्या किंवा अंडाशयाच्या भागात पेन होतो का? लिंगामध्ये थोडं पेन होतं सर. अच्छा अच्छा, सांगूया तुम्हाला, नक्कीच सांगू. हे प्रश्न मी का विचारले की लोकेशन, स्टोनच्या लोकेशनवर पेन हा ठरलेला असतो. सांगूया आपल्या दर्शकांना, किडनीमध्ये स्टोन असेल तर पेन पाठीमागं जातो. पाईपलाईनमध्ये स्टोन उचलला युरेटरमध्ये तर त्या नर्व्स हे आपल्या लिंगाकडे आणि अंडाशयाकडे गेलेले असतात. इतका सिव्हिअर पेन तुमच्या लिंगाच्या टोकाला होतो. ॲक्टिव्हिटी करणं सोडून द्या. जेव्हा पेन असेल, स्त्री असो पुरुष असो, ते ॲक्टिव्हिटीला तयार होतील का? होणार नाही. मग अशा वेळेला हा रेडिएटेड पेन असतो तर तज्ज्ञांना भेटून सोनोग्राफी किंवा CT स्कॅन करून आपण ते लोकेशन पाहिलं पाहिजे. लहान स्टोन असेल 4 ते 5 mm तो काही डायबिटिक्सनी आणि त्या ठिकाणी काही रिलॅक्संटनी हा निघून जातो. पण गरज पडल्यास एंडोस्कोपीची ट्रीटमेंट करून हा स्टोन काढला तर नक्कीच इन्फेक्शन कमी होतं, ऑब्स्ट्रक्शन कमी होतं, टेस्टिसकडं आणि लिंगाच्या टोकाकडे जाणार पेन देखील कमी होतो आणि नक्कीच किडनी स्टोनमुळे तुमच्या सेक्शुअल लाईफवर परिणाम होतो. म्हणून तुम्हाला बऱ्याचदा मी सांगतो की आपलं वॉटर हे ॲसिडिक असतं आणि ॲसिडिक वॉटरमुळं त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये सेल डेथ होत असते, स्टोन बनत असतो. तर अल्कलाईन वॉटर तुम्ही घ्यायला पाहिजे. 9.5 pH आहे, 10.5 pH आहे, 11 pH आहे, असे अतिशय चांगल्या प्रकारचे pH मॉड्युलेटिंग सिस्टीम असतात. हे नेहमी आम्ही ॲडवाईस करतो आणि या वॉटरमुळं सेलमध्ये होणारी डेथ, DNA डॅमेज, त्याचबरोबर स्टोनचं फ्रॅगमेंटेशन किंवा एकत्रीकरण होणं हे टाळलं जातं आणि अशा प्रकारचे बरेच त्या ठिकाणी इक्विपमेंट असतात. आम्ही रेग्युलरली स्टोन प्रिव्हेन्शनसाठी देखील कॅंगनसारखे डिव्हाइस ॲडवाईस करतो जे की अल्कलाईन pH मेंटेन करतात. नक्की सर. आपल्याला एक फोन येतोय. संध्याताई आपल्याशी बोलतायत. संध्याताई, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. स्विमिंगमुळे ब्लड प्रेशरवर काही परिणाम होतो का आणि सेक्ससाठी त्याचा कसा फायदा होतो याबद्दल सांगा सर. नक्कीच. संध्याताई, तुमचं खूप कौतुक आहे. खूप छान प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे ब्लड प्रेशरचा स्विमिंगचा काय संबंध आहे आणि त्याचा तुमच्या ॲक्टिव्हिटीशी काय संबंध आहे? मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल ह्या एक्झरसाईज, योगा, प्राणायाम का बनवले असतील निसर्गाने? अहो, तुम्ही काही BP व्हायला, डायबिटीस व्हायला, डिप्रेस व्हायला, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम व्हायला जन्माला आलेले नाहीत. आणि मी परत सांगतो, आपल्याकडं थोडंसं काय किंवा आता पुरुषांनीच फिट राहिलं पाहिजे, मग स्त्रियांना काय या एक्झरसाईजची गरज आहे, त्यांना काय गरज आहे स्विमिंगची, आपलं घरात फिरण्यात चालल्याने ते ओके होत असतील? नाही, असं नसतं अजिबात. या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, जेव्हा स्विमिंग करता आणि स्विमिंग करून तुम्ही बरेचदा स्टीम बाथ आहे, सोना बाथ ऐकला असेल पाहिजे तुम्ही. तर स्टीम बाथ, सोना बाथमुळे काय होतं, तुमच्या शरीरातला ब्लड फ्लो हा 10 पटीमध्ये पेरिफेरीला जातो आणि ब्लड सप्लाय पेरिफेरीला गेल्यामुळं हार्ट रेट वाढल्यामुळं आपोआपच त्या ठिकाणी ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं. कमी म्हणजे ते नॉर्मल व्हायला लागतं आणि जेव्हा ब्लड प्रेशर नॉर्मल होतं त्याच्यात गोळ्या कमी झाल्या, त्याचे साईड इफेक्ट कमी झाले. मग स्त्री असो पुरुष असो, दोघांचंही सेक्शुअल लाईफ हेल्दी राहतं. पुरुषांमध्ये कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे, लैंगिक समस्या आहेत आणि स्त्रियांमध्ये देखील ज्या प्रकारची भावना कमी होणं आहे, त्या ठिकाणी ड्रायनेस आहे किंवा बऱ्याचदा अँझायटी डिसऑर्डर जे असतात त्या देखील कमी होतात. एवढा मोठा फायदा हा स्विमिंगचा असतो. म्हणून पुरुष असो स्त्री असो, कमीत कमी आठवड्यातनं 3दा सोबत स्विमिंग करा. हे फार इफेक्टिव्ह राहील. महत्त्वाचा भाग आहे आणि आवश्यक आहे तरच तुम्ही दोघे कराल, नाही तर एक आपला फिट होत चाललंय आणि एक अनफिट होत चाललं, असं व्हायला नको. त्याचा आणि अजून विपरीत परिणाम व्हायला नको. नक्कीच होतात. सर, बरेचदा मेलच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न येत असतात. हां, राईट, बरोबर. त्या मेलवरती एक प्रश्न आहे जो बऱ्याच स्त्रियांनी विचारला की बाळ झाल्याच्या नंतर कामभावना जी आहे ती कमी होते, मग किती काळानंतर ती पुनर्वत होते? राईट. आणि हे कशामुळे होत असते? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. हे बघा, जेव्हा प्रेग्नन्सी राहते
त्यावेळेला त्या ठिकाणी स्तनपान होण्यासाठी सिक्रेशन होणं आवश्यक असतं. मग हे होण्यासाठी प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढतात. मग डिलिव्हरी झाल्यानंतर काय होतं, प्रोलॅक्टिन हे हाय लेवलला जातं आणि जेव्हा प्रोलॅक्टिन हाय लेवलला जातं आपोआपच ॲक्टिव्हिटीची भावना तुमची कमी व्हायला लागते. मग आपले नवरा वाट बघत पाहतात, बाबा आता तून बाळ एकत्र सोबत आहे, आता माझं काय, असं नसतं. जेव्हा त्या बाळाचाही आनंद तुम्ही घ्यायचा असतो आणि त्यासोबत प्रत्येक गोष्टीला ॲक्टिव्हिटी करणं हा सोल्युशन नसतं. त्यांच्या जवळ राहा, कडलिंग करा, त्यांना गप्पा मारा, बाळासोबत खेळा. इव्हन साधं प्रेमाने जवळ जाऊन बोललं, गप्पा मारलं, एखादं तुम्ही चुंबन जरी घेतलं ना, तुमचा तो आनंद फार चिरकालीन राहतो. आणि महत्त्वाचं त्यांच्यासोबत त्या बाळाचं जे फिडिंग आहे ते एन्जॉयमेंट फार मोठं असतं. आणि अर्थातच एक 3-4 महिन्यानंतर जसं जसं त्या ठिकाणी सिक्रेशन कमी होतील, जसं जसं त्या ठिकाणी प्रोलॅक्टिन कमी होतं, आपोआप परत त्या भावना एकत्र असतात. त्यामुळं ॲडजस्टमेंट आपल्या पार्टनरसोबत, आपल्या झालेल्या नवीन बाळासोबत अशा गोष्टींनी खेळत मिळत जर तुम्ही तो पिरियड घालवला तर मला वाटतं तुम्हाला ती डिफिशियन्सी जाणवणार नाही. मला वाटतं हे स्त्रियांचाच हा प्रश्न आहे, पण मला वाटतं पुरुषांनी सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं ऑफकोर्स, आहे. कारण ते समजल्याशिवाय तुम्हाला ते ऑप्शन नाही ना. आणि तोही आनंद फार वेगळा असतो, कारण ॲक्टिव्हिटी करणं हा भाग फक्त त्या ॲक्टशी रिलेटेड नसतो. तुमच्या भावना, सेक्शुअलिटी, सेन्शुअलिटी आणि अवेअरनेस हे फार महत्त्वाचं असतं. नक्कीच अवेअरनेस महत्त्वाचा असतो, हायजीन महत्त्वाचा असतो, तुमची हेल्थ महत्त्वाची असते. आणि आजचा जो विषय होता सरांनी जो घेतला आहे स्विमिंगबद्दलचा, तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा होता, कारण की तुमची हेल्थ ही महत्त्वाची आणि स्विमिंगमुळे त्याचा बऱ्यापैकी परिणाम तुमच्या शरीरावरती होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या कामजीवनावरती होतो. सर, मला वाटतं आज आपण विशेष आभार मानले पाहिजे त्या स्त्रियांचे ज्यांनी आज कोणताही संकोच न बाळगता फोन केलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पतीने फोन लावून मग पत्नीला देखील दिला, कारण हे ओपननेस येणं आवश्यक आहे. हे बघा, चेहरा जसा तुमचा आहे ना, एका वाक्यात सांगतो, त्याच पद्धतीने तुमचा प्रत्येक पार्ट ठेवला तर मला वाटतं कधीही तुम्हाला कुठे लैंगिक समस्या, एचिंग, इन्फेक्शन किंवा इतर गोष्टी जाणवणार नाहीत. नक्कीच सर. आजचा आपला विषय होता तो म्हणजे स्विमिंगबद्दलचा आणि स्विमिंगमुळे नेमकी स्त्री पुरुषांमधली कमजोरी कशा पद्धतीनं कमी होते याबद्दलचा हा आपला शो होता. मला आठवण करून द्यायची आहे, सरांचे जे क्लिनिक्स आहेत ते मला वाटतं खारघरमध्ये आहेत, पुण्यात आहेत, दादरमध्ये आहेत, ठाण्यामध्ये आहेत, त्याशिवाय संभाजीनगरमध्ये, दुबईमध्ये सुद्धा सर तुमचं क्लिनिक आहे. इव्हन ऑनलाईन कन्सल्टेशन आपण मोर दॅन 40 कंट्रीजमध्ये आपण करत असतो. आणि त्यांना जे काही मेडिसिन लागतात, जे काही काउन्सिलिंग आहे त्यांना कुरिअर देखील आपण पाठवतो. नक्कीच. अतिशय खरं तर ही गोष्ट महत्त्वाची आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये सरांचा शो पाहिला. आणि सर, मला तुमचं खूप कौतुक करायचं आहे, कारण की ह्या विषयावरती खरं तर बोलणं होत नाही. म्हणजे मैत्रिणींमध्ये सुद्धा बोलणं होत नाही, आईशी बोलणं होत नाही. त्याच्यामुळे तुमचं प्रचंड कौतुक आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणता? धन्यवाद. मी काय सांगेन तुम्हाला, हे बघा, निसर्गाने काय केलेलं आहे, प्रत्येक ॲक्टिव्हिटी मी सांगतो निसर्गाने का बनवलेली आहे. हे बघा, तुमचं नॅचरली लाळ येणं आहे, डोळ्यातनं स्राव येणं आहे, त्याचबरोबर पुरुष असो स्त्री असतो, वयात आल्यानंतर त्यांच्या पार्ट्समध्ये काही सिक्रेशन येणं आहे. या गोष्टींची तुम्हाला ओपनली माहिती पाहिजे. इव्हन लग्नाच्या अगोदरसुद्धा काही काउन्सिलिंग महत्त्वाचे असतात. का? कारण ऐन वेळेला लग्न झालं आणि सगळेजण ग्रँटेड पकडतात की माझ्या मुलाला सर्व काही माहीत असेल, असं नसतं. कमीत कमी आपल्या सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक जरी पाहिलं ना, त्यावर हनीमूनचे 4 टॉपिक आहेत. नंतर लवकरच वेगळ्या टॉपिकवर आपण त्यावर जाऊ शकतो. बोलूयात. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांना अतिशय निसंकोचपणे उत्तरं दिली, मनमोकळेपणाने उत्तरं दिली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.